श्रीराम जय जय राम। भगवंत जोडणे हाच एक धर्म। भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा। भगवंत जोडणे हाच एक धर्म। अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत। दान धर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो। बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मी पेनाने केलेले काम नाही उपयोगी पडत। शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म। मी भगवंताच्या हातचे भावले आहे असे समजावे। राम करता असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी। भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात, कोणत्याही अवस्थेत वाढवता येते। ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही। एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच नाही। काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते। परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये। परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही। व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये। आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी। लोकांकडून न फसणे इतकेच आपण व्यवहारी असावे। आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी। व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे। कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही। आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये। अशी वृत्ती बाळगायला भगवंताची निष्ठा पाहिजे। प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे, ही संपत्तीची समान वाटणी होय। मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिटकून बरोबर येते। काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज। तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो। पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे। संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसांचा संग्रह करावा। आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 27। निरूपण। भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी। रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी। समर्थ मनाला सांगतात, या भवसागरात का घाबरतोस? अरे तुझ्या डोक्यावर श्रीरामांची कृपा आहे ना, तरी तुला का भीती वाटते? तू श्रीरामांची भक्ती करतोस ना, मग भीती कसली? भीती वाटते कारण रामावर तुझी गाढ निष्ठा नाही। तू अजून स्वतः सगळं करतोस असं तुला वाटते। राम करता आहे असे तू अजून मानत नाहीस।
जे घडते ते राम कृपेने अशी तुझी अजून खात्री नाही, तर आता एक काम कर, श्रीरामांवर पूर्ण विश्वास ठेव. दुसरी गोष्ट अशी की या भवसागरात आशा, माया, मोह अशा गोष्टी भक्तालाही भयभीत करतात. सुख दुःख, पाप पुण्य, जन्म मृत्यू अशा द्वंद्वांनी भरलेला भवसागर भक्ताला सुद्धा भिवतो. समर्थ म्हणतात की घाबरू नकोस, देव भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. तुझ्या प्रापंचिक अडचणींना कधीच घाबरू नकोस. लक्षात ठेव, तुझा श्रीराम सतत तुझ्या जवळ आहे. तो तुला नक्कीच तारून नेईल. म्हणून पुढच्या चरणात समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. दंडधारी म्हणजे काळ किंवा यमराज. काळ जरी तुझ्या अंगावर धावून आला तरी रघुराज म्हणजे श्रीराम तुझ्या रक्षणासाठी काळावर धावून जाईल. काही वेळेस तुझ्या कर्माप्रमाणे तुला संकटांना तोंड द्यावे लागेल. जसे वडील मुलाला आपल्या भल्यासाठी रागावतात, त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा तुझ्या भल्यासाठी तुझ्या पुढे संकट निर्माण करतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये सोन्याची झळाळी वाढते, तशी भक्ताची परीक्षा भगवंत घेतात आणि भक्ताची प्रतिष्ठा वाढवतात. भक्तात वैराग्य उत्पन्न करतात. जय जय रघुवीर समर्थ. शुद्ध ज्ञान निरूपण नाम भाग 1. साधक परिवारावरून. ज्ञान कोणाला म्हणायचं? आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला व्हावं. आत्मा कसा आहे? नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैन क्लेदयं तापो न शोषयति मारुतः. जसा तो आपला आत्मा आपल्या शरीरात आहे, ज्याच्या सत्तेने हे आपलं शरीर चालतंय, त्याला आत्माराम म्हटले. तो म्हणजेच आपण आहोत. पण तो म्हणजेच आपण आहोत याचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे जीव म्हणजेच मी आहे, हा देह म्हणजेच मी असं आपल्याला अज्ञान आहे. म्हणून त्या ज्ञानाची ओळख होण्यासाठी आपणासी पाहावे. आपण आपल्याला पाहायचे तर या डोळ्याने बाहेरचे दिसते, आतलं दिसत नाही. आरशामध्ये हा देह दिसतो, पण ज्याच्या सत्तेने हे शरीर चालते तो दिसत नाही. ही दृष्टी बाहेर धावते. तिला अंतर्मुख केल्याने आपल्या आतमध्ये काय आहे ते पाहता येईल. मुख्य त्या परमात्म्याला जाणायचं. तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश जेथून झाले त्याला जाणायचं. त्या देवाचं खरं स्वरूप ओळखलं पाहिजे. त्या भगवंताचं सत्य स्वरूप कसं कळेल? नित्य काय आणि अनित्य काय? शाश्वत तो परमात्मा नित्य आहे. अशाश्वत सगळं नाशवंत आहे, ते अनित्य. सोन्याचे नाना प्रकार अलंकार दागिने आटवले तरी मूळ सोनच. मातीची वेगवेगळ्या आकाराची भांडी फुटली तरी त्याची मातीच होणार. हा देह मातीपासून निर्माण झाला, त्याची पुन्हा मातीच व्हायची. जे जे नाशवंत ते असार, जे राहणार आहे ते सार. काय राहणार, काय नाश पावणार याचा विचार करायचा. नित्यानित्य विचार याचा अर्थविवेक. ज्या ठिकाणचं दृश्य नाहीस झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते परमात्म स्वरूप. दृश्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यापासून निर्माण झालेली पंचमहाभूत. ते कशापासून निर्माण झाले असं आपण उलट शोधत गेलं तर मुळापर्यंत जाऊ. जसं मुळापासून झाड निर्माण झालं तसं भगवंताकडे जायचं तर उलट गेलं पाहिजे. मूळ भगवंत आहे हा सगळा विचार मनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. हे तर्कानेही जाणता येत नाही. तो परेच्याही पलीकडे आहे.
त्या परावाणीच्या पलीकडे हे ज्ञान आहे. पहिली अवस्था जागृत अवस्था, दुसरी स्वप्नावस्था, तिसरी सुषुप्त अवस्था, चौथी तर या तीनही अवस्थांची साक्षी तुरीयावस्था. ती म्हणजे मला माहिती आहे, तू पाहिलं, मी जागा आहे. स्वप्न पाहतो, मला गाढ झोप लागली याची जाणीव तुरीयावस्थेला आहे. त्याच्याही पलीकडे तिथे काहीतरी दृश्य आहे. तिथे पाहणारा आहे. जे जे दिसतं ते पाहणारी तुर्या साक्षी आहे. जिथे सगळं पाहणंच संपून जातं तिथं साक्षिणीचे तरी काय काम. ती पण निघून जाते. ती तुर्यावस्था त्याही पलीकडे जायचं. ज्याला वाटतं की मला ब्रह्म कळले, ही जाणीव सुद्धा अज्ञानाचेच लक्षण आहे. तो सांगायलाच परत येत नाही. त्याचा अहंकार निघून जातो. मला ब्रह्म कळले, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं सांगायला सुद्धा तो राहत नाही. ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. तो वेगळा राहतच नाही. ब्रह्म कळेपर्यंत द्वैत आहे. ब्रह्म जाणणारा इथपर्यंत द्वैत आहे. पण एकदा का त्या ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर द्वैत नाही. द्वैत शिल्लक राहिलं सांगायला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.